नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अर्थशास्त्र हा विषय अभ्यासतोय आणि आपण अर्थशास्त्रामध्ये दुसरे प्रकरण पाहतोय पैसा. तर पैसा या दुसऱ्या प्रकरणातील आपण तिसरा प्रश्न पाहतोय. पैसा म्हणजे काय? पैशाची कार्ये स्पष्ट करा. प्रश्न समजला? पैसा म्हणजे काय? पैशाची कार्ये स्पष्ट करा. 4 किंवा 8 गुणांना प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. आता थोडीशी प्रस्तावना पाहूया विद्यार्थ्यांनो. सुरुवातीच्या काळात वस्तू विनिमय पद्धत अस्तित्वात होती. सुरुवातीच्या काळात कोणती पद्धत होती? प्राचीन काळात मानवी विकासाच्या प्राथमिक अवस्थेत तेव्हा पैसाच अस्तित्वात नव्हता. आणि जेव्हा पैसाच अस्तित्वात नव्हता तेव्हा सुरुवातीच्या काळात काय? वस्तू विनिमय पद्धत अस्तित्वात होती. परंतु कालांतराने म्हणजे काही वर्षांनंतर वस्तू विनिमय पद्धतीत अनेक दोष निर्माण झाले. आपण मागे दोष पाहिले ना, वस्तू विनिमय पद्धतीतील दोष. कालांतराने वस्तू विनिमय पद्धतीत अनेक दोष किंवा अडचणी निर्माण झाल्या व त्यातूनच पुढे पैशाचा उदय झाला. आता पैसा म्हणजे काय? पैशाच्या व्याख्या पहा. प्राध्यापक वॉकर या अर्थशास्त्रज्ञाने व्याख्या सांगितलेली आहे. पहा, जो पैशाची कार्य करतो तो पैसा होय. काय व्याख्या सांगितलेली आहे प्राध्यापक वॉकर यांनी? जो पैशाची कार्य करतो तो पैसा होय. दुसरी व्याख्या सांगितलेली आहे क्राउथर यांनी. पहा, जी वस्तू विनिमय माध्यम मूल्यमापन व मूल्य संचयाचे कार्य करते अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय. जी वस्तू विनिमय माध्यम मूल्यमापन व मूल्य संचयाचे कार्य करते अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय. आता विद्यार्थ्यांनो, विनिमय माध्यम म्हणजे काय, मूल्यमापन म्हणजे काय आणि मूल्य संचय म्हणजे काय ते आता थोड्या वेळाने आपण पुढे पाहणार आहोत. पुढची व्याख्या सांगितलेली आहे सेलिगमन या अर्थशास्त्रज्ञाने. ज्या वस्तूला सार्वत्रिक स्वीकार्यता असते म्हणजे सर्वांनी स्वीकारलेली, सर्वांना मान्य असलेली व कायदेशीर मान्यता असते. काय सांगितलं पहा विद्यार्थ्यांनो? ज्या वस्तूला सार्वत्रिक स्वीकार्यता व कायदेशीर मान्यता असते अशी वस्तू म्हणजे पैसा होय. सार्वत्रिक स्वीकार्यता म्हणजे सर्वांनी स्वीकारलेली, सर्वांना मान्य असलेली व कायदेशीर मान्यता असलेली कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय. आता विद्यार्थ्यांनो, आपण पैशाची कार्य पाहूया. पहा, पैशाची प्रामुख्याने 3 कार्य आहेत. विद्यार्थ्यांनो, पहिलं कार्य आहे प्राथमिक कार्य, दुसरं आहे दुय्यम कार्य आणि तिसरं आहे आकस्मिक किंवा इतर कार्ये. पैशाची किती कार्य आहेत? 3. त्यातलं पहिलं कार्य पाहू आपण, प्राथमिक कार्य. आता प्राथमिक कार्यामध्ये 2 कार्य आहेत विद्यार्थ्यांनो. प्राथमिक कार्यामध्ये पहिलं कार्य पाहू आपण, विनिमय माध्यम. आपण व्याख्यात पाहत होतो ना, हे विनिमय माध्यम. बर, आता विनिमय माध्यम म्हणजे काय? विनिमय म्हणजे काय? देवाणघेवाण करणे. माध्यम, देवाणघेवाणीचे माध्यम. आता याचं स्पष्टीकरण पहा. पैसा विनिमय माध्यम म्हणून महत्त्वाचे कार्य करतो. बरोबर आहे की नाही? तुम्ही दुकानात गेले, भाजी बाजारात गेले, कापड बाजारात गेले, पेट्रोल पंपावर गेले, तुम्ही तुमचे पैसे देऊन हवी ती वस्तू खरेदी करता. बरोबर आहे की नाही? म्हणजे पैसा विनिमय माध्यम म्हणून महत्त्वाचे कार्य करतो. सुरुवातीला मनुष्य काम करून किंवा वस्तू व सेवा विकून पैसे मिळवितो. सुरुवातीला मनुष्य काय करतो? काम करून किंवा वस्तू व सेवा विकून पैसे मिळवितो व नंतर त्याच पैशातून हवी ती वस्तू खरेदी करतो. आता पहा विद्यार्थ्यांनो, समजा सुरुवातीला मनुष्य, एखादा शेतकरी असेल, तो शेतामध्ये काम करतो. एखादा शेतकरी काय करतो? शेतामध्ये काम करतो किंवा वस्तू व सेवा विकून म्हणजे त्याचं अन्नधान्य, कडधान्य, भाजीपाला, फळे हे विकून तो पैसे मिळवितो.
आणि नंतर त्याच पैशातून हवी ती वस्तू व सेवा खरेदी करतो. मग त्याच पैशातून तो किराणा घेतो, टीव्ही, फ्रीज, फॅन, वॉशिंग मशीन, हवी ती वस्तू व सेवा खरेदी करतो. म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो, मनुष्य आपल्याकडील वस्तूचे रूपांतर पैशात करतो व त्याच पैशाचे रूपांतर पुन्हा वस्तूत करतो. आत्ताच सांगितलं ना तुम्हाला, मनुष्य काय करतो, आपल्याकडील वस्तूचे रूपांतर पैशात करतो. म्हणजे त्याचं अन्नधान्य असेल, कडधान्य असेल, शेतकऱ्याचं भाजीपाला असेल, फळे असेल, त्या वस्तू झाल्या, त्याचं रूपांतर पैशात करतो. म्हणजे त्या वस्तू विकून पैसे मिळवतो आणि त्याच पैशाचे रूपांतर पुन्हा वस्तूत करतो. म्हणजे त्याच पैशाच्या साह्याने तो किराणा असेल, टीव्ही, फ्रीज, फॅन, AC, वॉशिंग मशीन काय असेल तो खरेदी करतो. दुसरं पैशाचं कार्य आहे मूल्यमापन. व्याख्येमध्ये होतं ना, विनिमय माध्यम मूल्यमापनाचे कार्य करणारी वस्तू म्हणजे पैसा. आता मूल्यमापन म्हणजे काय पहा. ज्याप्रमाणे अन्नधान्य किलोग्रॅममध्ये, दूध तेल लिटरमध्ये व कापड मीटरमध्ये मोजतात. अन्नधान्य आपण कशामध्ये मोजतो, किलोग्रॅममध्ये. दूध तेल कशामध्ये मोजतात, लिटरमध्ये. कापड कशामध्ये मोजतात, मीटरमध्ये. त्याचप्रमाणे सर्व वस्तू व सेवांचे मूल्य हे कशात मोजले जाते, पैशातच मोजले जाते. उदाहरणार्थ भारतामध्ये रुपयामध्ये, अमेरिकेमध्ये डॉलरमध्ये, इंग्लंडमध्ये पाऊंडमध्ये वस्तू व सेवांचे मूल्य मोजले जाते. पुढचं कार्य आहे विद्यार्थ्यांनो दुसरं कार्य. आता पहिलं आपण प्राथमिक किंवा मूलभूत कार्य पाहिलं, आता दुय्यम कार्य. आता पैशाची दुय्यम कार्ये साधारणतः 3 आहेत. पहिलं आहे विलंबित देणी देणे. विलंबित देणी देणे म्हणजे भविष्य काळात द्यायची देणी होय. विलंब म्हणजे काय, उशिराने, नंतर म्हणतो ना आपण. विलंबित देणी म्हणजे भविष्य काळात द्यायची देणी होय. वस्तू विनिमय पद्धतीत कर्ज घेणे सोपे होते, परंतु त्याची परतफेड करणे अवघड होते. बरोबर आहे का नाही. वस्तू विनिमय पद्धतीमध्ये काय होतं, कर्ज घेणं सोपं होतं, परंतु त्याची परतफेड करणे अवघड होते. परंतु आता पैशामुळे काय झालेलं आहे, या सर्व अडचणी दूर झालेल्या आहेत. कारण कर्ज हे पैशातच घेतले जाते व कर्जाची परतफेडही पैशातच करता येते. पुढचं कार्य आहे मूल्य संचय. आता मूल्य संचय म्हणजे पैशाची साठवणूक करणे. मूल्य संचय म्हणजे काय, पैसा आपल्याला सहज साठवता येतो. संचय म्हणजे साठविणे. पहा, पैसा मूल्य संचयाचे कार्य करतो. पैसा मूल्य संचयाचे कार्य करतो म्हणजे पैसा आपल्याला साठवून ठेवता येतो. वस्तू विनिमय पद्धतीत लोक आपल्या बचती, वस्तू विनिमय पद्धतीत काय करायचे, लोक आपल्या बचती वस्तूंच्या स्वरूपात करीत होते. कारण वस्तूच पैसा होता ना. वस्तू विनिमय पद्धतीत लोक आपल्या बचती वस्तूंच्या स्वरूपात करीत होते. का करीत होते, कारण वस्तूच पैसा होता ना. परंतु हे अत्यंत गैरसोयीचे होते, कारण वस्तूंचा साठा दीर्घकाळ करता येणे शक्य नव्हते. आता वस्तूंचा साठा दीर्घकाळ शक्य का नव्हता, समजा हस्तिदंत असेल, तोच पैसा होता ना तेव्हा. गहू, बाजरी, ज्वारी, हस्तिदंत, शिंपले, कवड्या हा वस्तू पैसा होता तेव्हा. प्राण्यांची कातडी, मग जर समजा वाघ, सिंह अशा प्राण्यांची कातडी मी पैसा म्हणून घरात ठेवला तर काही दिवसांनी ते सडून वास येणार ना. म्हणजे वस्तू पैशाचा साठा दीर्घकाळ करता येत नव्हता. किंवा हस्तिदंत असेल, खूप मोठा दात असतो, तो घरात तर बसला पाहिजे ना पैसा म्हणून, जागा तर हवी ना आपल्याला. म्हणजे काय, वस्तू पैसा जो होता ना, त्या वस्तूंचा साठा दीर्घकाळ करता येणे शक्य नव्हते. परंतु आता पैशामुळे या सर्व अडचणी दूर झालेल्या आहेत. कारण पैसा आपल्याला सहज साठविता येतो. बरोबर आहे की नाही, सहज साठविता येतो. पैशाला जागाही थोडीशी लागते व पैसा कुठेही वाहून नेता येतो.
पुढचं कार्य आहे विद्यार्थ्यांनो मूल्य हस्तांतरण. पहा, ज्याप्रमाणे पैशाचा साठा म्हणजे संचय करता येतो, ज्याप्रमाणे पैशाचा आपल्याला साठा म्हणजे संचय करता येतो ना, त्याचप्रमाणे पैशाचे हस्तांतरणही करता येते. पैशाचे हस्तांतरण करता येते म्हणजे काय? पैसा हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, एका देशातून दुसऱ्या देशात, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज हस्तांतरित करता येतो. बरोबर आहे की नाही? पैशाचे आपल्याला सहज हस्तांतरण करता येते. कुठून? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला पैसा नेता येतो म्हणजे हस्तांतरित करता येतो. एका देशातून दुसऱ्या देशात हस्तांतरित करता येतो बँकेमार्फत. बरोबर आहे की नाही? एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आपल्याला पैसा सहज हस्तांतरित करता येतो. हे झालं पैशाचं कार्य मूल्य हस्तांतरण. आता विद्यार्थ्यांनो पैशाचं तिसरं कार्य पाहू आपण, अनुषंगिक कार्ये किंवा आकस्मिक कार्ये किंवा इतर कार्ये. आता अनुषंगिक किंवा आकस्मिक कार्य आहेत. यामध्ये ही 3 कार्य आहेत. पहिलं आहे राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप व वाटप. पहिलं काय आहे विद्यार्थ्यांनो? राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप व वाटप. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप व वाटप हे पैशातच केले जाते. पहा, आपल्या भारताचे राष्ट्रीय उत्पन्न आहे ना, तर आपल्या भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप हे पैशात केले जाते आणि आपल्या भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटपही पैशातच केले जाते. कोणत्याही वस्तूच्या उत्पादनासाठी भूमी, श्रम, भांडवल व संयोजक या 4 उत्पादन घटकांची आवश्यकता असते. काय सांगितलं? कोणत्याही वस्तूच्या उत्पादनासाठी किती उत्पादन घटक लागतात? 4. कोणते? भूमी, श्रम, भांडवल व संयोजक हे 4 उत्पादन घटकांची आवश्यकता असते. व या 4ही उत्पादन घटकांनी उत्पादनात सहभाग घेतल्याबद्दल भूमीला खंड, श्रमाला वेतन, भांडवलाला व्याज व संयोजकाला नफा असा मोबदला दिला जातो. कोणत्याही वस्तूच्या उत्पादनासाठी किती उत्पादन घटक लागतात? 4. भूमी, श्रम, भांडवल व संयोजक. आता भूमी म्हणजे काय विद्यार्थ्यांनो? भूमी म्हणजे काय? जमीन, नद्या, पर्वते, खाणी, जंगले, महासागर याचा सर्वांचा समावेश भूमीमध्ये होतो. भूमी म्हणजे फक्त जमीन नाही. भूमी म्हणजे फक्त जमीन नाही, तर भूमीमध्ये जमीन, त्याचबरोबर जमिनीबरोबरच नद्या, पर्वते, खाणी, जंगले, महासागर या सर्वांचा समावेश भूमीत होतो. जर तुम्ही कोणाला जर तुमची जमीन किंवा घर भाड्याने दिलं तर तुम्हाला काय मिळतं? भाडे मिळते. भाडे म्हणजे खंड. रेंट, भाडे म्हणजे खंड. श्रम, जो कामगार असतो त्या श्रमाला काय मिळतं? वेतन. तुम्ही जर कुठं भांडवल गुंतवलं, बँकेत गुंतवलं समजा, तर तुम्हाला काय मिळतं? व्याज. आणि संयोजक, त्याला काय मिळतो? संयोजक म्हणजे संघटक, ऑर्गनायझर, त्याला मिळतो नफा. पुढचं कार्य आहे विद्यार्थ्यांनो पतपैशाचा आधार. पहा, व्यापारी बँका पतपैशाची निर्मिती करतात. हा मुद्दा आपण मागे पाहिलेला आहे. व्यापारी बँका काय करतात? पतपैशाची निर्मिती करतात. उदाहरणार्थ चेक म्हणजे धनादेश, डीडी म्हणजे डिमांड ड्राफ्ट, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड याला पतपैसा असे म्हणतात. आणि या पतपैशाची निर्मिती ही पैशामुळेच होते. व्यापारी बँका कशाची निर्मिती करतात? पतपैशाची निर्मिती करतात. उदाहरणार्थ चेक असेल म्हणजे धनादेश, डीडी म्हणजे डिमांड ड्राफ्ट, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादी. व या पतपैशाची निर्मिती काय? पैशामुळेच होते. उदाहरणार्थ आपल्या खात्यात जर पैसे शिल्लक असतील ना, तरच ते ATM किंवा चेकने काढता येतात. झालं का नाही? पतपैशाची निर्मिती पैशामुळेच होते म्हणजे काय? आपल्या खात्यात जर पैसे शिल्लक असतील तरच ते आपण ATM असेल म्हणजे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा चेक असेल याने आपण पैसे काढू शकतो. त्यानंतर शेवटचं कार्य आहे संपत्तीला रोखता प्रदान करणे. पहा,
कोणतीही व्यक्ती पैशाच्या साह्याने मालमत्ता खरेदी करू शकते. शेवटचा मुद्दा आहे आपला संपत्तीला रोखता प्रदान करणे. पहा, कोणतीही व्यक्ती पैशाच्या साह्याने मालमत्ता खरेदी करू शकते. कोणतीही व्यक्ती पैशाच्या साह्याने मालमत्ता खरेदी करू शकते. उदाहरणार्थ सोने, चांदी, हिरे, मोती, जमीन, घर, गाडी इत्यादी. व त्यानंतर हीच मालमत्ता विकून पुन्हा पैसे मिळविता येतात. म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, कोणतीही व्यक्ती पैशाच्या साहाय्याने सोने, चांदी, हिरे, मोती, जमीन, घर, गाड्या इत्यादी मालमत्ता खरेदी करू शकते आणि तीच मालमत्ता पुन्हा विकून पुन्हा पैसे मिळवू शकते. म्हणजे संपत्तीला रोखता प्रदान करणे याला म्हणतात. तसेच देशातील दारिद्र्य, बेकारी, आर्थिक विषमता, भाववाढ इत्यादी राष्ट्रीय आर्थिक प्रश्नांची सोडवणूकही पैशामुळेच करता येते. बरोबर आहे का? देशात खूपच दारिद्र्य मोठ्या प्रमाणात असेल, बेकारी असेल, आर्थिक विषमता असेल, तर हे जे राष्ट्रीय आर्थिक प्रश्न आहे ना, हे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा पैशाचाच उपयोग होतो. या राष्ट्रीय प्रश्नांची सोडवणूकही आपल्याला पैशामुळेच करता येते.